नमस्कार, गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या प्रोग्राममध्ये. तर आपल्या आजचा जो प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये आपण विशेषतः चर्चा करणार आहोत, की सध्याच्या काळामध्ये जी गोष्ट प्रत्येकासाठी खऱ्या अर्थाने आवश्यक आहे, ती गोष्ट म्हणजे आपलं मन किंवा मनस्थिती सातत्याने प्रसन्न ठेवण्यासाठी करता येण्यासारख्या गोष्टी. आणि मनस्थिती, मन प्रसन्न ठेवणं सातत्याने खूप आवश्यक आहे आणि त्याचे अत्यंत जबरदस्त आपल्याला फायदे होऊ शकतात. आता जसं की प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सातत्याने 24 तासामध्ये, कोणत्याही 24 तासामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सरासरी 60,000 पेक्षा जास्त विचार येत असतात. असंही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. म्हणजे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे, की कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये सातत्याने दररोज 60,000 च्या आसपास विचार येतात. थोडेफार कमी जास्त होतात, परंतु एव्हरेज एवढे विचार येतात. आणि यातले बरेचसे जे विचार आहेत ते निगेटिव्ह असतात किंवा अनावश्यक असतात. जवळपास 80% विचार हे निगेटिव्ह असतात आणि जवळपास तेवढेच विचार हे अनावश्यक असतात. त्याच्यामुळं आपल्या प्रत्येक व्यक्तीजवळ जी विचार करण्याची शक्ती आहे, त्याचा आपल्याला कायदा करून घेता येत नाही. आणि त्याच्यामुळं खूप मोठ्या फायद्यांपासून आपण दूर राहतो. तर आता आपण काय करणार आहोत, की आजचा जो प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जाणून घेणारच आहोत, की आपण कोणकोणत्या अशा गोष्टी करू शकतो, की आपली मनस्थिती सातत्याने प्रसन्न राहू शकते. आणि आपल्याला हे करणं का गरजेचं आहे, हे सुद्धा आपण जाणून घेऊया. आता संत तुकाराम महाराज यांनी म्हटलेलं आहे, "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण." याचा अर्थ काय, की जर आपण आपलं मन सातत्याने प्रसन्न ठेवलं, तर आपल्याला सर्व सिद्धी म्हणजे सर्व काही गोष्टी मिळू शकतात. मग त्याच्यामध्ये आपलं उत्तम उत्तम आरोग्य असेल, शारीरिक, मानसिक आरोग्य आपल्याला मिळू शकतं, आर्थिक प्रगती आपली होऊ शकते किंवा नातेसंबंध आपले चांगले होऊ शकतात किंवा इतर इतर जीवनामध्ये आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळू शकतात. थोडक्यात त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण जर आपलं मन किंवा आपली मनस्थिती सातत्याने जर प्रसन्न ठेवली, तर आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडतात किंवा निर्माण होतात किंवा सातत्याने घडत राहतात, की ज्या गोष्टी झाल्यामुळे आपल्याला आनंद होतो. आता बऱ्याचदा आपण आपला जो आनंद आहे, तो एक मर्यादित करून ठेवलेला आहे. त्याला एक लिमिटमध्ये ठेवलेलं आहे आपण, की जर आपल्या मनासारखी गोष्ट झाली, मनासारख्या गोष्टी घडल्या तरच आपण आनंदी होतो. परंतु या वाक्याचा अर्थ काय, की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आधी आनंदी राहायला सुरुवात करायची, प्रसन्न राहायला सुरुवात करायची आणि त्यासाठी सुरुवातीला आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण अशा काही गोष्टी आपण करू शकतो सातत्याने. त्या गोष्टींबद्दल आता आपण चर्चा करणारच आहोत. परंतु अशा गोष्टी केल्यामुळे आपण आनंदी राहू शकतो. सातत्याने अशा गोष्टी आपण करत राहायच्यात आणि त्यानंतर हळू काही दिवसानंतर किंवा काही आठवड्यानंतर आपल्या मनाला तशी सवय लागते आनंदी राहण्याची. मग नंतर मात्र आपल्याला जास्त काही प्रयत्न करावे लागत नाहीत आणि जेव्हा आपली मनाची अशी स्थिती येते, की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहतोय किंवा आपल्याला आनंदी राहण्यासाठी काही कारण लागत नाही. त्यावेळेस मात्र आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडायला सुरुवात होते किंवा ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद होऊ शकतो, अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून घडतात. आता याच्यामध्ये विश्वास बदला, आयुष्य बदला हा एक कार्यक्रम आम्ही घेतोय. अ, दररोज असतो हा कार्यक्रम. जर YouTubeवरती कोणी व्हिडिओ बघत असेल पहिल्यांदाच, तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की आम्ही एक कार्यक्रम घेत असतो रोज सकाळी 6:15 ते 6:45 एक अर्ध्या तासाचा कार्यक्रम असतो. तर त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून या गोष्टी सांगत असतो, की आपल्या विश्वासामध्ये आपण बदल केला, तर कशाप्रकारे आपल्या जीवनामध्ये बदल होऊ शकतात. आणि सध्याची आपली कोणतीही परिस्थिती असेल, कोणतीही एखाद्या व्यक्तीची, कुठल्याही समस्या असतील, स्वतःला काय असतील, फॅमिलीमध्ये कोणाला काय असतील, आरोग्याच्या समस्या असतील, नातेसंबंधात समस्या असतात, आर्थिक समस्या असतात. तर या प्रत्येक मध्ये आपल्याला पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम मिळवणे एकदम शक्य आहे किंवा आपल्या ज्या समस्या आहेत त्या संपूर्णपणे दूर करणं एकदम शक्य आहे. तर आता आपण मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण हे आपल्याला वाक्य माहिती आहे. परंतु याचा आपण अर्थ एक थोडक्यात समजून घेतलेला आहे, की सातत्याने आपल्याला काय करायचं आहे, आधी आपलं मनस्थिती किंवा आपलं मन प्रसन्न ठेवायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर ती परिस्थिती किंवा आपली मनस्थिती कायम टिकून ठेवायची, प्रसन्न मनस्थिती. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण सातत्याने करायच्या असतात सुरुवातीला.
आणि अशाच काही गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत, की अतिशय सहज आणि सोप्या गोष्टी असतात, की आपण त्या सातत्याने करू शकतो. आपली मनस्थिती प्रसन्न ठेवू शकतो. आणि ही जी काही गोष्ट आहे ना, ती प्रत्यक्षात करून बघण्यासारखी आहे, की जेव्हा आपण सातत्याने आपली मनस्थिती प्रसन्न ठेवतो, तेव्हा त्याच्यामुळे काय चमत्कार होऊ शकतो आपल्या जीवनामध्ये. आता संत तुकाराम महाराजांनी हे म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ काय, की याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी मोठा अर्थ दडलेला आहे. तर आपण जेव्हा प्रत्यक्षामध्ये असं करायला सुरुवात करणार आहे, सातत्याने आपलं मन प्रसन्न ठेवणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि जेव्हा आपल्या मनाला ती एक पर्मनंट सवय लागून जाणार आहे, प्रसन्न राहण्याची, तेव्हा मग आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडायला सुरुवात होणार आहे, की ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद होऊ शकतो, अशाच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होतात, प्रत्येक बाबतीमध्ये. आता याबद्दल विज्ञान काय सांगतंय? ते तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे 16व्या शतकामध्ये, "मन करा रे प्रसन्न." त्या बाबतीत जर आपण सायंटिफिकली बघितलं, तर त्यामध्ये सायन्स असं सांगतं, की जेव्हा आपण सातत्याने आनंदी राहतो, तेव्हा मुख्यतः आपल्या शरीरामध्ये, आपल्या ब्रेनच्या माध्यमातून असे काही जे हॅपी हार्मोन्स आहेत, आनंदाची रसायन आहेत, ती निर्माण होतात. उदाहरणार्थ सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, एन्डॉर्फिन आणि डोपामाइन. ही अशी काही निवडक नावं आहेत. पण असे बरेचसे केमिकल्स असतात, रसायन असतात. आनंदाची रसायनं असतात, हॅपी हार्मोन्स असतात, की जेव्हा आपण सातत्याने आनंदी राहतो, तेव्हा ते आपल्या शरीरामध्ये सातत्याने निर्माण होत राहतात. आणि ही अशा प्रकारची जी रसायनं आहेत, त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे, की जर 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 एखाद्या कुठल्याही प्रकारच्या आजारी व्यक्तीच्या शरीरामध्ये सातत्याने जर अशी रसायनं, केमिकल्स रिलीज होत गेले हार्मोन्स, तर तो त्याच्या कुठल्याही आजारातून बाहेर येऊ शकतो. 100% त्याचा आजार बरा होऊ शकतो. किंवा जीवनामध्ये इतर सुद्धा बाबतीमध्ये त्याला खूप फायदा होतो. आर्थिक प्रगतीसाठी फायदा होतो. त्यानंतर नातेसंबंध सुधारण्यासाठी फायदा होतो किंवा इतर जीवनामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये त्याला फायदा होतो. ही जर आनंदाची रसायनं वेगवेगळ्या प्रकारची सातत्याने त्याच्या शरीरामध्ये तयार होत राहिली किंवा ती संपूर्ण शरीरामध्ये पसरत राहिली तर, असे जबरदस्त फायदे होतात. आता हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. आणि त्यानंतर जसं आता आपण बघितलं, की प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये साधारणतः 24 तासामध्ये 60,000 पेक्षा जास्त विचार येतात. परंतु आपलं त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष नसल्यामुळं बरेचसे विचार हे निगेटिव्ह असतात. जवळपास 80-85% विचार निगेटिव्ह असतात, बिनकामाचे असतात आणि फारच कमी विचार असे असतात, की जे पॉझिटिव्ह असतात किंवा जे खऱ्या अर्थाने आपल्याला आवश्यक असतात. असे विचार फारच कमी असतात. परंतु आपल्याला ही परिस्थिती एकदम उलटी करायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जी परिस्थिती आहे, तर त्याच्या उलट आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे जास्तीत जास्त विचार जे आपल्या मनामध्ये येतात, ते जवळपास 80-90% विचार हे आपल्याला सकारात्मक करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा 100% पर्यंत किंवा पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय-काय करता येणार आहे, हेच आपण आजच्या प्रोग्राममध्ये बघणार आहोत. तर आपण सर्वांनी लक्षपूर्वक या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, सर्वांनी. तर आता आपण बघूया, की कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत, सहज सोप्या गोष्टी आहेत, की आपण सातत्याने आपण करू शकतो, सहजपणे करू शकतो आणि आपली मनस्थिती प्रसन्न ठेवायला सुरुवात करू शकतो. त्याची आपल्या मनाला सवय लागू शकतो, की जेणेकरून आपल्याला त्याचा संपूर्ण जीवनभर आपल्याला तसेच आपल्या फॅमिलीला किंवा किंवा आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना त्याचा एक चांगल्या प्रकारे बेनिफिट होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये या काही सोप्या-सोप्या गोष्टी आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी करता येतात. पहिली गोष्ट काय आहे, की आपल्या आवडीच्या गोष्टी करणे किंवा आपले छंद जोपासणे. म्हणजे फॉलो युअर इंटरेस्ट अँड हॉबीज. आता याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या आवडी बदलत असतात किंवा त्याला त्याचे हॉबीज असतात, छंद असतात, ते वेगवेगळे असतात. आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत. ते म्हणजे उदाहरणार्थ चित्र काढणे, कविता लिहिणे, आवडीच्या इतर कोणत्याही गोष्टी करणे. आता बऱ्याचशा लोकांना चित्रकला चांगली जमत असते किंवा त्याची आवड पण असते किंवा कविता पण लिहायला जमत असतात किंवा इतर काही गोष्टी जमत असतात. परंतु बऱ्याचशा लोकांनी काय की स्वतःला एवढं काही व्यस्त करून ठेवलेलं असतं, की ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत किंवा ज्या हॉबीज आहेत ना, त्याला त्यांनी वेळ दिलेलाच नसतो किंवा वेळ देत नाहीत ते. परंतु आपलं जीवन कितीही बिझी असलं किंवा कितीही व्यस्त असलं, तरी आपल्याला एक बॅलन्स लाईफ जगणं गरजेचं आहे. म्हणजे काय की आपल्याला आपली आर्थिक प्रगती तर झाली पाहिजे, परंतु त्यासोबत आपलं शारीरिक, मानसिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. जेणेकरून आपण संपूर्ण जीवनाचा आनंद चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकतो. पाहिजे त्या गोष्टी अगदी सहजपणे करू शकतो किंवा आपले नातेसंबंध सुद्धा चांगले राहिले पाहिजेत किंवा एकंदरीत सर्वच गोष्टीमध्ये आपला बॅलन्स राहिला पाहिजे जीवनामध्ये, समतोल राहिला पाहिजे. त्यासाठी आपल्या आवडीच्या बऱ्याच ज्या काही गोष्टी असतात, आता प्रत्येकाला आपली आवड काय-काय माहीत असते.
आता इथे थोडक्यात काही उदाहरणं दिलेली आहेत. परंतु प्रत्येकाला आपली आवड काय-काय आहे. कुणाला गाणी म्हणायला आवडतं, गाणी ऐकायला आवडतं आपल्याला. काही लोकांना गाणी ऐकायला पण आवडतं किंवा अजून काही अशा गोष्टी असतात, की ज्या आपल्याला आवडत असतात. कुठे फिरायला जायला आपल्याला आवडत असतं. तर हे काही उदाहरणं आहेत आणि अशा पर्टिक्युलरली बऱ्याचशा गोष्टी असतात, की ज्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असतात, की आपल्याला आपले छंद काय आहेत, आपल्या आवडी काय आहेत किंवा कुणाला जास्तीत जास्त लोकांशी बोलायला आवडतं. तर असे बऱ्याचशा गोष्टी असतात, की ज्या आपण सहजपणे फॉलो करू शकतो. त्यासाठी काही वेगळा वेगळा पैसा पण लागत नाही किंवा आपल्याला असं जास्त कुठे जावं पण लागत नाही. आपण जिथं आहे तिथूनच ह्या गोष्टी करू शकतो. आणि याच्यामुळं काय होतं, की जेव्हा आपण आपल्या आवडीच्या कुठल्याही गोष्टी करतो किंवा आपल्या ज्या हॉबीज असतात, छंद असतात त्यांना वेळ देतो. तेव्हा हे सातत्याने आपल्या शरीरामध्ये जे हॅपी हार्मोन्स आहेत, आनंदाची रसायने ती रिलीज होत राहतात किंवा थोडक्यात आपली मनस्थिती प्रसन्न राहते आणि त्याचा आपल्याला पुढं जबरदस्त चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. तसंच बघा, की दुसरी गोष्ट काय एक सोपी गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्याला काय करायचंय, की चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य ठेवायचं आपल्याला. म्हणजे एक स्माईल म्हणतो आपण स्मायलिंग आणि शक्य आणि जेव्हा-जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण मोठ्याने हसू शकतो. आता बऱ्याचदा आपण बघतो, की आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हास्य क्लब निर्माण झालेले आहेत, लाफ्टर क्लब निर्माण झालेले आहेत. याचं कारण काय आहे, की काही लोकांच्या जीवनामध्ये एवढं काही म्हणजे त्यांनी स्वतःला व्यस्त करून ठेवलेलं आहे किंवा आजच्या धकाधकीच्या जीवनाचा त्यांच्या जीवनावरती एवढा परिणाम झालेला आहे, की त्यांना स्मायलिंग करायला पण दिवसभरामध्ये जमत नाही किंवा ते अशा काही परिस्थितीमध्ये अडकलेले असतात, की त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य येत नाही एका दिवसामध्ये स्मायलिंग पण त्यांना करणं अवघड जातं किंवा मोठमोठ्याने हसणं पण काही बऱ्याच लोकांना शक्य होत नाही दिवसभरामध्ये. तर त्यासाठी ही पण एक सगळ्यात सोपी गोष्ट आहे, की आपण सातत्याने कुठलीही आपली परिस्थिती असेल सध्याची, तर त्याच्यामध्ये आपण आपल्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असलं पाहिजे, स्माईल असलं पाहिजे किंवा जेव्हा-जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण हास्यविनोद करणे किंवा काही ज्यातून आपल्याला आनंद होईल अशा गोष्टी करत राहणे. तो काही कॉमेडी बघणे, कॉमेडी मूव्ही बघणे, सीरियल बघणे, व्हिडिओ बघणे, कॉमेडी शो बघणे किंवा ज्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला मोठमोठ्याने हसायला येईल, अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि प्रत्यक्षामध्ये आपण तसं मोठमोठ्याने दिवसातून बऱ्याच बऱ्याच वेळा आपण हसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा खूप जबरदस्त फायदे होतात. आणि सातत्याने स्मायलिंगमध्ये म्हणजे स्मित हास्य किंवा मोठमोठ्याने हसण्यामध्ये एवढ्या प्रकारची ताकद आहे, की प्रत्यक्षामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. काही लोकांना असे असे काही लोकं होते, की ज्यांना दिवसभरामध्ये त्यांची क्रिटिकल कंडिशन अतिशय क्रिटिकल होती. त्यांना खूप मोठमोठ्या आरोग्याच्या गंभीर समस्या होत्या. काही लोकांना अगदी एका दिवसामध्ये 25-30 गोळ्या चालू होत्या. 25 ते 30 प्रकारच्या गोळ्या चालू होत्या किंवा औषधं चालू होती. त्यांचं आरोग्य कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. तर अशा लोकांनी जाणीवपूर्वक काही कॉमेडी शो म्हणजे लॉरेन एंड हार्डी असेल, चार्ली चॅप्लिन किंवा असे काही-काही कॉमेडी प्रोग्राम बघायला सुरुवात केली आणि सातत्याने ते हसत राहिले दिवसभर किंवा जेव्हा-जेव्हा त्यांना जागे होते तेव्हा त्यांनी नुसतं कॉमेडी विनोद हसण्याचा प्रयत्न केला आणि त्या लोकांचे मोठमोठे आजार किंवा कुठल्याही उपचारांना न जुमानणारे आजार त्यांचे बरे झालेत किंवा त्यातून ते 100% बाहेर आलेले आहेत. तसंच इतर बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला फायदा होतो. आर्थिक प्रगतीसाठी फायदा होतो. जेव्हा आपण सातत्याने प्रसन्न राहतो किंवा नातेसंबंध सुधारण्यासाठी पण आपल्याला फायदा होतो. त्यानंतर बघा की तिसरी गोष्ट काय आहे, की आपल्या आवडीचे खेळ खेळणे. आता जसं आपण बघितलं की प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. तसंच आपल्याला जे आपल्या आवडीचे खेळ असतात तेही वेगवेगळे असतात. तर आपल्याला कोणाला क्रिकेट आवडतं, कोणाला बॅडमिंटन आवडतं, कोणाला काही टेनिस आवडू शकतं, कोणाला फुटबॉल वगैरे किंवा कोणाला बास्केटबॉल वगैरे किंवा असे बरेचसे आपले स्थानिक खेळ पण असतात, की कुठे काही खो-खो असेल, कबड्डी असेल किंवा असे आपली लगोरी असेल, असे बरेचसे खेळ असतात, की जे आपल्याला आवडत असतात. तर आपण आहे ना, काय केलं पाहिजे, की आपल्या वयाचा विचार न करता, आपलं वय किती आहे किंवा काय याचा जास्त विचार न करता, आपण आपल्या आवडीचे जे खेळ आहेत ना, ते खेळले पाहिजेत. कमीत कमी शक्यतो आपण दररोज खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे थोडं तरी 10, 15, 20 मिनिटं. आणि जर दररोज जरी शक्य नसेल, तर कमीत कमी आपण आठवड्यातून 1-2 दिवस तरी आपल्या जे आवडीचे खेळ आहेत, ते खेळायचे आहेत, की जेणेकरून काय होतं, एक तर आपण जेव्हा खेळत असतो, आपली जो आवडीचा खेळ असतो, जेव्हा आपण खेळत असतो, एक तर आपलं त्याच्यामध्ये आपलं लक्ष लक्ष केंद्रित झालेलं असतं किंवा त्यासोबत आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी सुद्धा होत असते. त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारे आपलं शारीरिक व्यायाम होतो, मानसिक व्यायाम होतो किंवा एक खऱ्या अर्थाने आपलं मन प्रसन्न होतं किंवा संपूर्ण शरीरामध्ये जे काही हॅपी हार्मोन्स असतात, आनंदाची रसायनं असतात, ती चांगल्या प्रकारे पसरतात आणि त्याचा आपल्याला खूप जबरदस्त फायदा होतो, कमी वेळामध्ये.
कारण त्याच्यामध्ये आपली संपूर्ण शारीरिक हालचाली पण होत असतात. फिजिकल मूव्हमेंट सुद्धा आपली होत असते आणि त्याच्यामुळेही आपल्याला एक खूप जबरदस्त फायदा होतो. आता जे लोकं सातत्याने काहीतरी खेळ खेळत राहतात, आपल्या आवडीचा खेळ खेळत राहतात, त्यांना त्याची कल्पना असते आणि त्याच्यामुळे आपलं शारीरिक आरोग्य चांगलं राहायला मदत होते, मानसिक आरोग्य चांगलं राहायला मदत होते. मेन म्हणजे आपल्याला रात्री चांगल्या क्वालिटीची, चांगल्या दर्जाची झोप लागायला मदत होते. असे असंख्य फायदे होतात आपल्या आवडीचा खेळ खेळल्यामुळे. तसंच चौथा मुद्दा काय आहे, की आपण जेव्हा शक्य आपल्याला असेल, तेव्हा आपण लहान मुलांसोबत खेळलं पाहिजे. आणि ते पण कसं, की लहान मुलांसोबत आपण एक लहान मूल होऊन खेळलं पाहिजे. कारण कसं असतं, की लहान मुलांना आहे ना, आपण ज्या काही गोष्टी आवडतात किंवा आपल्याला तसं आपण जर त्या लहान मुलांशी एकदम चांगल्या प्रकारे खेळलो किंवा कुठल्याही प्रकारे खेळत असताना आपण जर मोबाईलचा वगैरे वापर करायचा नाही आपल्याला अजिबात. लहान मुलांशी आपण त्यांना जे खेळ आवडत असतील लहान मुलांना, तर ते खेळ त्यांच्याशी खेळायचे आहेत. आणि ते पण एकदम जसं लहान मुलांना आवडतं त्या पद्धतीने जर आपण खेळलो, तर त्याच्यामुळे लहान मुलांना तर आनंद मिळतो. परंतु आपल्याला सुद्धा एवढा काही आनंद मिळू शकतो किंवा आपली मनस्थिती अतिशय सहजपणे एवढी चांगली होऊ शकते, सहजपणे. आणि असं काही नाही की आपल्या घरातच कोणी लहान मुलं असलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला कुठे ना कुठेतरी किंवा आपल्या नातेवाईकांच्या नातेवाईक असतात किंवा कोणी आजूबाजूला शेजारी असतात. तर त्यांच्याकडे सुद्धा अशी लहान मुलं वगैरे असतातच आपल्या आजूबाजूला. त्याच्यामुळे आपण असं लहान मुलांसोबत जर एक चांगल्या प्रकारे खेळलो, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला मनस्थिती सुधारण्यामध्ये किंवा त्याच्यावरती सुद्धा प्रयोग झालेले आहेत, की ज्या लोकांचे मोठमोठे आजार होते, शारीरिक, मानसिक आजार होते किंवा काही गंभीर स्वरूपाचे आजार होते, तर अशा लोकांनाही याचा फायदा झालेला आहे चांगल्या प्रकारे किंवा ते लोकं त्यांच्या समस्येतून 100% बाहेर आलेले आहेत. कारण सातत्याने मन प्रसन्न ठेवणे किंवा जेव्हा आपल्याला विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीतरी समस्या असतात, आरोग्याच्या असतात किंवा इतर कुठल्याही समस्या असतात. त्या परिस्थितीत सुद्धा जर त्याने मन प्रसन्न ठेवायला सुरुवात केली सातत्याने, तर त्याला त्याच्या जीवनामध्ये हळू चमत्कार घडायला सुरुवात होते. आणि हे पण एक प्रकारचं सायन्स आहे, हे विज्ञान आहे एक प्रकारचं, की जेव्हा आपली मनस्थिती सुधारते, तेव्हा आपल्या आजूबाजूची परिस्थिती किंवा आपल्या जीवनातली संपूर्ण परिस्थिती त्याच्यामध्ये सकारात्मकपणे बदल व्हायला लागतात. आणि आपली जी प्रसन्न मनस्थिती आहे, ती जर आपण सातत्याने टिकवून ठेवली, तर मग खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचे परिणाम चांगल्या प्रकारे मिळतात. आणि असे काही चमत्कार होऊ शकतात जीवनामध्ये, की आपण जास्त काही प्रयत्न न करता किंवा स्वतः जास्त काही मेहनत न करता, की ते त्या गोष्टींमुळे आपण आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. आता एक बघा 5वा मुद्दा आहे. 5वा मुद्दा काय की सत्पात्री दान करणे. आता आपण आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये ऐकलेलं असतं, की दान दान करणं खूप चांगलं असतं किंवा दानाचा बद्दल खूप महिमा आपण ऐकलेली असते दानाबद्दल. की पूर्वी काही लोकं होते, की ते मोठमोठे राजे होते, की ते वेगवेगळ्या प्रकारचं दान करायचे. कुठं धनाचं दान करायचे, कुठं सोने पण दान करणारी लोकं होते किंवा विशेषतः आता अन्नदान करतात बरीचशी लोकं सध्याच्या काळामध्ये सुद्धा. तर सत्पात्री दान म्हणजे काय? की आपण अशा प्रकारच्या गोष्टी एखाद्याला देण्याचा प्रयत्न करायचा आहे, द्यायच्या आहेत, की त्या व्यक्तीला त्या गोष्टीची खऱ्या अर्थाने गरज असेल, खऱ्या अर्थाने. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त असं नाही की पैसाच आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, की ज्याची लोकांना गरज असते. म्हणजे बऱ्याच लोकांना जीवनामध्ये हास्याची गरज असते, स्माईलची गरज असते. बऱ्याचशा लोकांना जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आजकाल, तर जास्तीत जास्त लोकांना जीवनामध्ये आनंदाची गरज आहे. म्हणजे असं नाही की त्यांच्याकडे पैसा नाही, त्यांच्याकडे पैसा आहे किंवा अशा भरपूर सगळ्या पाहिजे त्या गोष्टी असून सुद्धा त्यांना आनंदाची गरज आहे. तर आपल्याला ज्या काही गोष्टी देणं शक्य असेल एखाद्याला, म्हणजे ज्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची गरज असेल, त्या व्यक्तीला जर आपण त्याची गरज पूर्ण करू शकतो. म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्यावरती आपण हास्य निर्माण करू शकतो. एखाद्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतो. किंवा किंवा कुठल्याही बाबतीमध्ये, की आपण एखाद्याला काही खायला देऊ शकतो किंवा काही प्राणी वगैरे असतात, कुठल्या प्रकारचे पाळीव प्राणी वगैरे असतात, त्यांना आपण काहीतरी खायला खायला देऊ शकतो, खायला टाकू शकतो. म्हणजे ज्या ज्या घटकाला किंवा ज्या व्यक्तीला किंवा एखाद्या प्राण्याला ज्या गोष्टीची गरज असेल आणि ती जर आपण देऊ शकत असेल किंवा ती पूर्ण करू शकत असेल, तर त्याला म्हणतात सत्पात्री दान. म्हणजे फक्त असं नाही की पैसाच दानामध्ये येतो असं काही नाही. ज्या गोष्टी आपल्याला देणं शक्य आहे आणि ज्या व्यक्तीला किंवा घटकाला किंवा प्राण्याला त्याची गरज आहे, म्हणजे त्याची आपण गरज पूर्ण करू शकतो आपल्या माध्यमातून. तर आपण असं दान करण्याचा किंवा अशी कृती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्याला म्हणतात रँडम ॲक्ट ऑफ काइंडनेस. म्हणजे सातत्याने काहीतरी चांगल्या गोष्टी करणे, की जेणेकरून दुसऱ्या कोणाला तरी आनंद होणार आहे किंवा दुसऱ्या कोणाला तरी चांगलं वाटणार आहे. उदाहरणार्थ
आपण एखाद्या प्राण्याला असेल म्हणजे एखादा कुत्रा असेल किंवा काय मांजर असेल किंवा अजून काय असेल, कुठला पक्षी असेल, तर त्याला आपण काहीतरी खायला दिलं, तर साहजिकच त्याला चांगलं वाटणार आहे किंवा त्याला आनंद होणार आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो, तर दुसऱ्याला काहीतरी आनंद देण्याची कृती करतो आपण, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा एक जबरदस्त आनंद होतो. कारण जेव्हा आपण दुसऱ्याला काहीतरी करतो, तो तो व्यक्ती, तो प्राणी किंवा तो घटक आनंदी होतो ना, तर त्याचे ज्या आनंदाच्या लहरी असतात, त्याच्या मनामध्ये निर्माण झालेल्या, त्या संपूर्ण त्या वातावरणात पसरतात किंवा आपल्यापर्यंत त्या पोहोचत असतात आणि अशा प्रकारचा जो आनंद असतो, तो एक जास्त काळ टिकणारा असतो. म्हणजे आपण कधी पण एक्सपिरियन्स करू शकतो, की आपण जर एखादी काही चांगली गोष्ट केलेली असेल आणि त्या गोष्टीला बरेच महिने झाले असतील किंवा बरेच वर्ष जरी झाले असतील, तरी सुद्धा ती गोष्ट आपल्याला लक्षात राहते किंवा त्या आनंदाची जी अनुभूती असते, ती आपण घेत असतो वारंवार. आणि आपलं जे मन आहे, ते प्रसन्न करण्याचा आणि सातत्याने प्रसन्न ठेवण्याचा हा पण एक सोपा मार्ग आहे, की कुठल्याही प्रकारचं आपण दान करू शकतो. म्हणजे असं पैशाचंच नाही, आपण अन्नदान करू शकतो आणि अन्नदानाचं महत्त्व एवढं का सांगितलेलं आहे आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये, शास्त्रामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये, की अन्नदान करणं किंवा हे हे का चांगलं समजलं जातं? कारण जेव्हा आपण कुठल्याही व्यक्तीला किंवा जास्त आपल्या माध्यमातून जे आपण अन्नदान करतो, त्याच्यामध्ये जे लोकं ते अन्न ग्रहण करतात, तर साहजिकच सगळ्यात जास्त आपण कधी समाधानी होतो किंवा कधी आपल्याला आनंद होतो, की जेव्हा आपण काहीतरी जेवण करतो किंवा आपल्या आवडीचे पदार्थ खात असतो, तेव्हा आपल्याला एक चांगल्या प्रकारे आनंद होत असतो आणि जेव्हा हा आनंद आपल्या माध्यमातून दुसऱ्यांना मिळतो, तेव्हा तो जो आनंद आहे किंवा ज्या लोकांना तो आनंद मिळतो, ते आपल्याला एक खऱ्या अर्थाने मनातून एक चांगल्या प्रकारची भावना पाठवत असतात किंवा एक आशीर्वाद देत असतात. आणि त्याच्यामुळं तो जो काही आनंद असतो, तो एक लाँग टर्म टिकणारा असतो. जास्तीत जास्त काळ टिकणारा असतो. त्याच्यामुळं आपल्याला जेवढं सत्पात्री दान करता येईल कोणत्या ना कोणत्या माध्यमातून किंवा ज्याच्या माध्यमातून माध्यमातून आपल्याला शक्य असेल, तर असं आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं 6वा मुद्दा काय आहे, की नेहमीच लक्षपूर्वक व आनंदी मनस्थितीत जेवण करणे. आता याच्यामध्ये बघा, की आपल्याला बऱ्याचदा एखादी गोष्ट आपण जी करतो, तर ती कशा पद्धतीने करायची माहीत नसतं किंवा ती जर चांगल्या पद्धतीने आपण केली, तर त्याचे काय-काय बेनिफिट होऊ शकतात हे आपल्याला माहीत नसतं. आता आपण प्रत्येक व्यक्ती जेवण करत असतो. रोज कमीत कमी 2-3 वेळा आपण म्हणजे नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण आपण असं करत असतो. तर त्याच्यामध्ये आपण काय करायचंय, आपण कितीही व्यस्त असलो, तरी आपल्याला जेव्हा आपण जेवणार आहे काही 15-20 मिनिटं किंवा अर्ध्या तासापर्यंत आपल्याला वेळ जर लागणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण एकदम लक्षपूर्वक म्हणजे जेवणाचा प्रत्येक घास आपण एक लक्षपूर्वक खाल्ला पाहिजे, की आपण काय खातोय. त्या प्रत्येक अन्नाचा, त्या घासाचा आपण आनंद घेतला पाहिजे. आणि थोडक्यात आपली मनस्थितीच अशी अगोदर पाहिजे, की आपण जेवायला बसतानाच आपण एक आनंदी मनस्थितीमध्ये जेवण बसलं पाहिजे. पूर्ण संपूर्ण जेवण आपण एकदम कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचा बाह्य साधनाचा वापर न करता, मोबाईल, टीव्ही वगैरे असं कुठल्याही गोष्टीचा वापर न करता, आपण एक आनंदी मनस्थितीत जेवण केलं पाहिजे. त्याला म्हणतात माइंडफुल ईटिंग. कारण काय होतं, की जशा प्रकारचं आपण अन्न ग्रहण करतो किंवा ज्या मनस्थितीत आपण अन्न ग्रहण करत असतो, त्याचा परिणाम आपल्या मुख्यतः विचारांवरती होत असतो. आणि जशा प्रकारचे आपले विचार असतात, तसंच आपल्या संपूर्ण शरीरावरती, मनावरती किंवा जीवनावरती पण त्याचा परिणाम होत असतो. त्याच्यामुळे जर आपण एकदम लक्षपूर्वक किंवा आनंदी आनंदी मनस्थितीत जर जेवण करायला सुरुवात केलं, तर त्याचे आपल्याला अगदी पहिल्या दिवसापासूनच फायदे त्याचे नक्कीच होणार आहेत. आणि ते फायदे अशा प्रकारे असतात, की आपल्याला संपूर्ण जीवनामध्ये आपल्या परिवर्तन होऊ शकतं. 7वा मुद्दा आपण काय करू शकतो, की आपली मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी, ते म्हणजे पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवणे किंवा खेळणे. आता बऱ्याच लोकांच्या घरामध्ये मांजर किंवा काही डॉग्स वगैरे, कुत्रे वगैरे पण असतात. तर आपण काय करायचं, की पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवणे किंवा खेळणे म्हणजे असं नाही, की त्यांना कुठेही घरामध्ये येऊन देणे. तर आपल्याला एक विशिष्ट मर्यादा राखून आपण म्हणजे पाळीव प्राणी असतात अ, त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतो. त्यांना म्हणजे घेऊन फिरू शकतो किंवा त्यांच्याशी खेळू शकतो. आणि साहजिकच काय, की लहान मुलांना सुद्धा आवडतं पाळीव प्राण्यांसोबत खेळायला वगैरे. पण फक्त काय असतं, की आपण तेवढंच करायचं असतं, की जेव्हा आपण असं पाळीव प्राण्यांसोबत खेळणार असतो किंवा काय त्यांना आपण हात लावतो किंवा काय करतो. त्यानंतर मात्र आपण आपले हात वगैरे आपण स्वच्छ धुतले पाहिजेत किंवा तसं मुलं जर काही खेळत असतील, तर असं नाही, की त्यांना पण खेळून दिलं पाहिजे लहान मुलांना प्राण्यांसोबत. परंतु ते खेळून झाल्यानंतर
हात स्वच्छ धुतले पाहिजेत. हात किंवा आपण आधी हात-पाय आहेत ना, ते स्वच्छ वगैरे धुतले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने आपण कधी पण एक्सपिरियन्स करू शकतो, की जेव्हा आपण पाळीव प्राणी असतात कुठल्याही प्रकारचे, मांजर असेल, कुत्रा असेल किंवा अजून सुद्धा काही पाळीव प्राणी असतात. तर त्यांच्यासोबत जेव्हा आपण वेळ घालवतो, की जेव्हा कधी-कधी काही घरांमध्ये आपण बघतो, की जनावरं पण असतात, गाई, म्हशी वगैरे असतात. त्यांच्यासोबत जेव्हा आपण वेळ घालवतो, गाई, म्हशी म्हणजे जरी अगदी गायी असतील, म्हशी असतील किंवा इतर काही जनावरं जर असतील ना घरामध्ये, तर त्यांच्यासोबत जेव्हा आपण वेळ घालवतो, तर तेव्हा आपल्याला अशा प्रकारे काही आनंद मिळू शकतो किंवा आपली मनस्थिती अशा प्रकारे प्रसन्न होऊ शकते. आणि ती सुद्धा एक मनस्थिती आपली चांगली मनस्थिती किंवा जी प्रसन्न मनस्थिती आहे, ती सुद्धा लाँग टर्मसाठी टिकू शकते. आणि त्याचा सुद्धा आपल्याला जीवनामध्ये चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय, की आजचा जो प्रोग्रामचा उद्देश काय आहे, की आपली मनस्थिती कोणकोणत्या कारणामुळे चांगली होऊ शकते सहजपणे आणि त्याचा आपल्याला फायदा होणारच आहे. सातत्याने जर आपण मन आपलं प्रसन्न ठेवलं, तर आपल्याला त्याचा फायदा होतोच होतो. 8वा मुद्दा काय आहे, की विनोदी कार्यक्रम किंवा व्हिडिओ पाहणे. वॉचिंग कॉमेडी शोज एंड व्हिडिओज म्हणजे काय, की आपल्याला कधी-कधी काय असतं, की काही व्यक्तींच्या जीवनामध्ये अशा काही परिस्थिती समस्या असतात, की त्यांना अ, थोडं आनंदी राहणं थोडं अवघड असतं किंवा त्यांचा सातत्याने समस्येचे विचार चालू असतात. परंतु किंवा काही काही लोकांना आरोग्याच्या समस्या असतात, आर्थिक समस्या असतात. तरीसुद्धा काय करायचं आपल्याला, की आपल्याला काही ना काही वेळ अशा पद्धतीने आपण घालवायचा आहे. समस्येकडे जास्त लक्ष न देता, की काही आपण एखादा कॉमेडी कार्यक्रम असेल, व्हिडिओ असेल ते पाहायचा आहे. किंवा अजून काय ज्या-ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद आनंद होऊ शकतो, अशा गोष्टी आपण मोबाईलमध्ये बघू शकतो. तर याचं कारण म्हणजे काय, की जसं आपण अगोदर बोलल्याप्रमाणे बऱ्याचशा लोकांना काही मोठमोठ्या गंभीर आजाराच्या समस्या होत्या. शारीरिक आजार, मानसिक आजार किंवा इतर काही जीवनामध्ये समस्या होत्या. तर त्यांनी जाणीवपूर्वक काही कॉमेडी कार्यक्रम, व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. सातत्याने ते पाहत राहिले आणि काही दिवसानंतर त्या लोकांचे मोठमोठे जे आजार आहेत, ते काही लोकांच्या अगदी दिवसाला 25-30 गोळ्या चालू होत्या. अशी लोकं सुद्धा 100% बरे झालेले आहेत किंवा कुठलीही शक्यता नव्हती, की ते लोकं बरे होऊ शकतात. जे उपलब्ध उपचार आहेत जगामध्ये, त्याच्या माध्यमातून कोणतीही शक्यता नव्हती, की तो व्यक्ती बरा होऊ शकतो. तर असे लोकं सुद्धा बरे झालेले आहेत. किंवा इतर जीवनाच्या प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला त्याचा फायदा होत असतो, की आपण आनंदी राहिलो किंवा आपण सुरुवातीला आपल्याला मदत घ्यावी लागते. आपल्याला आपली मनस्थिती प्रसन्न ठेवण्यासाठी किंवा आनंदी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची किंवा साधनांची मदत घ्यावी लागते. परंतु हे सुरुवातीला आपल्याला काही दिवस फक्त करायचं असतं. एकदा का आपल्या मनाला प्रसन्न राहण्याची सवय लागली किंवा मनस्थिती आपली जर एकदा प्रसन्न राहायला सुरुवात झाली, तर त्याचे आपल्याला संपूर्ण जीवनामध्ये फायदे होणारच आहेत. तसंच बघा, की 9वा मुद्दा काय, की आपल्या जे आवडीचं संगीत आहे, आपल्या आवडीचं जे म्युझिक आहे, ते आपण सहजपणे ऐकू शकतो. कुठेही ऐकू शकतो. आता तर काय, की सध्या इंटरनेटचा जमाना आहे. त्यामुळं आपण कुठेही असेल, तर आपल्यासोबत आपला मोबाईल असतो आणि आपल्याला असं काही नाही म्हणजे गाणी डाउनलोड करून सुद्धा ठेवावी लागत नाहीत पहिल्यासारखं. त्याच्यामुळे आपण कुठलंही गाणं, आपल्या आवडीची गाणी पण लावू शकतो किंवा एका ठराविक कॅटेगरीमधली गाणी असतील, हिंदी असतील, मराठी असतील किंवा जुनी गाणी असतील. जशी आपल्याला ज्या प्रकारची आपल्याला गाणी आवडतात, त्या प्रकारचे आपण म्युझिक कधी पण ऐकू शकतो. आणि याचा आपण फायदा जर करून घेतला, तर जेव्हा-जेव्हा आपण सातत्याने जर आपल्या आवडीचं म्युझिक गाणी ऐकायला सुरुवात केली, काही काही काळामध्ये दिवसभरामध्ये किंवा आपलं काम करता-करता पण आपण शक्य असेल तर जर गाणी ऐकली, तर त्याचा आपल्या जीवनामध्ये हळू परिवर्तन व्हायला सुरुवात होते किंवा आपली मनस्थिती एक सहजपणे प्रसन्न राहायला सुरुवात होते आणि त्याचा इतर आपल्या बाकी संपूर्ण जीवनावरती परिणाम होत असतो. आता 10वा मुद्दा बघा. 10वा मुद्दा आहे, की सातत्यपूर्ण निसर्ग सानिध्य मिळवणे. आता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बरं का आणि सर्वात सोपी गोष्ट आहे, की आपण ज्या अगोदर काही गोष्टी बघितल्यात, त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी गोष्टी कराव्या लागतात सातत्याने. म्हणजे आपल्याला स्वतःला प्रयत्न म्हणजे करावे लागतात प्रयत्न. परंतु निसर्ग सानिध्य अशी एक गोष्ट आहे, की जिथं आपल्याला स्वतःला काहीच करावं लागत नाही. फक्त आपण सातत्याने निसर्गाच्या सानिध्यामध्ये जायचं असतं. तिथं गेल्यानंतर मग मात्र आपल्याला एवढंच करायचंय, की जास्त आपण मोबाईल किंवा इतर गोष्टींच्या मागे न लागता किंवा जास्त फोटो काढण्यामध्ये वेळ न घालवता, आपण त्या निसर्गाचं किंवा निसर्गामध्ये ज्या काही गोष्टी दिसतायत, की कुठे आपल्याला पाणी दिसतंय, पशु-पक्षी दिसतायत किंवा काही झाडं दिसतायत किंवा चांगली दृश्य दिसतायत. तर त्या प्रत्येक गोष्टीचं आपण एक चांगल्या प्रकारे निरीक्षण करायचंय. त्या प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही फुलपाखरं पण आपल्याला दिसत असतात किंवा त्या वातावरणाशी किंवा तिथल्या संपूर्ण घटकाशी आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ही जर आपण कृती सातत्याने करत राहिलो, तर त्याचा एवढा जबरदस्त फायदा होतो, की शक्यतो
आपण ही कृती दररोज जर केली तर खूप चांगलं राहील किंवा कमीत कमी आपण आठवड्यातून 1-2 वेळा तरी आपण ही गोष्ट केली पाहिजे. आणि जे लोकं निसर्गाच्या सानिध्यात राहत आहेत सध्या, तर त्यांनी स्वतःला एकदम भाग्यवान समजलं पाहिजे. कारण काय होतं, की आपण लगेच एक्सपिरियन्स करू शकतो, की आपण जेव्हा एखाद्या शहरामधून खेड्याकडच्या वातावरणात जातो किंवा निसर्गाच्या सानिध्यात जातो, तेव्हा लगेच तिथं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शुद्ध हवा मिळायला सुरुवात होते. शुद्ध हवा, शुद्ध ऑक्सिजन आणि त्याच्यामुळे लगेच आपल्याला अगदी काही वेळामध्ये अर्ध्या 1 तासातच त्याचा परिणाम जाणवायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे आपली मनस्थिती प्रसन्न राहते ऑटोमॅटिकली किंवा शुद्ध ऑक्सिजन मिळाल्यामुळे आपलं शारीरिक, मानसिक आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा होते. आपल्याला रात्री चांगल्या प्रकारची झोप सुद्धा लागायला सुरुवात होते. अशा प्रकारे असंख्य फायदे होतात किंवा महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात, त्यातून बाहेर कसं पडायचं, याचं आपल्याला एक मार्गदर्शन सुद्धा मिळू शकतं. जर आपण निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील, त्यातून कसं बाहेर पडायचं हे जर आपण मार्गदर्शन जरी मागत राहिलो निसर्गाला, आपण पुढे चर्चा करणार आहोत मार्गदर्शन कसं मागायचं त्याबद्दल पुढच्या काही प्रोग्राममध्ये. परंतु जर आपण असं मार्गदर्शन मागत राहिलो निसर्गाला, तर आपल्याला त्याचं उत्तर सुद्धा मिळू शकतं. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपला एक खरा किंवा हितचिंतक मित्र कोण असेल, तो म्हणजे निसर्ग आणि या निसर्गाचा आपण खर निसर्गासोबत जी आपण खऱ्या अर्थाने जी मैत्री आहे, फ्रेंडशिप आहे ती जपली पाहिजे किंवा ती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा तसंच इतर लोकांना सुद्धा त्यासाठी आपण प्रेरित केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपला जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये विश्वास बदला आयुष्य बदला. त्याच्यामध्ये अशा आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत पुढे. पुढे सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. आणि थोडक्यात काय, की आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात, कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या असतील, स्वतःला असतील, फॅमिलीमध्ये कोणाला काय असतील, कुठल्याही प्रकारच्या असतील किंवा आर्थिक समस्या असतात, नातेसंबंधात समस्या असतात किंवा जीवनामध्ये इतर काही ज्या काही समस्या असतात कुठल्याही प्रकारच्या, त्यातून आपण सहजपणे बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला समस्येतून बाहेर काढणारी किंवा आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळवून देणारी जी काही शक्ती आहे, ती शक्ती आपल्या आतमध्येच आहे. त्याच्यामुळं आपल्यापैकी कुणालाही किंवा जो कोणी आता YouTubeवरती पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असेल, त्यांच्यापैकी कुणालाही जर कोणत्याही प्रकारचं काही मार्गदर्शन पाहिजे असेल, कुठल्याही समस्येच्या बाबतीमध्ये, तर आपण आम्हाला संपर्क करू शकता. आपल्याला नक्कीच आमच्याकडून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. म्हणजे आम्ही अ, हा जो आमचा एक प्रोग्राम असतो रोज, तो सुद्धा तुम्ही डेली प्रोग्राम जॉइन करू शकता किंवा आपल्याला जर काही वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे असेल, पर्सनल कोचिंग पाहिजे असेल, गाईडन्स पाहिजे असेल, ते सुद्धा आम्ही उपलब्ध करून देतो, की जेणेकरून अतिशय सहजपणे आपण आपल्या कोणत्याही प्रकारच्या समस्येमधून बाहेर येऊ शकता. तर आता आपण आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केलेली आहे आणि YouTubeवरती कोणी हा व्हिडिओ बघितला असेल, तर त्या सर्वांचं मनःपूर्वक धन्यवाद आणि आपण नक्कीच आम्हाला काही आवश्यकता असेल आपल्याला किंवा काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण संपर्क करू शकता.